नमस्कार, मी सुनील ठाकूर, RTO इन्स्पेक्टर. मी भावना सुनील ठाकूर, गृहिणीच आहे. आम्ही JSK ड्रीम होम्स बिल्डर्स अँड डेव्हलपर यांच्या गोवर्धन हाईट्समधील पहिल्या माळ्यावरील फ्लॅट नंबर 3 हा बुक केला होता. साधारण आम्ही गेल्या वर्षी इथं शिफ्ट झालो. म्हणजे त्यावेळेस जवळपास फ्लॅट पूर्ण होण्यात आलेला होता. फक्त थोडं एक किरकोळ जी फिटिंग्सची कामं होती, बाथरूमची वगैरे, ती कामं बाकी होती. आणि फ्लॅटचं बोलायला गेलं तर सगळं अतिशय चांगलंच आहे. जसं सुरुवात केली आपण लिव्हिंग रूम पासून तर वॉल युनिट, किचनच्या ट्रॉलीज, बाथरूमचे टाईल्स, बेसिंग्स, सगळं म्हणजे नाव ठेवण्यासारखं काहीच नाही. सगळं अगदी योग्य आहे. आणि गेल्या 10 वर्षापासून आम्ही जवळपास या एरियात राहतोय. तर रावसाहेबांचे आम्ही 2 ते 3 प्रोजेक्ट, जसे इंदुमती हाईट्स, प्रतिका अपार्टमेंट्स, ह्याही जवळून बघितलं आहे. त्यांची क्वालिटी ती पण बघितली आहे. त्या हिशोबाने आम्ही इथे आलो. तर आम्ही प्रिफरही समोरचा फ्लॅट याकरता केला की याला प्रत्येक रूमला गॅलरी आहे, फ्लॅट हवेशीर आहे, आणि टेक्निकल बाबतीत म्हणायचं तर सर्व जगवारच्या फिटिंग्स आहेत. फ्लॅट समोरच्या बाजूने असं वाटतं की 1 फ्लोअर 1 फ्लॅट आहे. म्हणजे पुढचे जेवढे पण 1, 2, 3, 4 फ्लॅट आहेत त्यांना बाहेरनं बघितलं तर असं वाटतं 1 फ्लोअर 1 फ्लॅटची संकल्पना आहे. आणि पूर्ण इकडच्या बेडरूमपासून तर थेट राईट साईडच्या बेडरूमपर्यंत थेट हवा खेळती राहते. आणि रावसाहेबांनी आम्हाला TV युनिट ऑलरेडी रेडी करून दिलेलं होतं. त्यामुळे फारसं फर्निचर आम्हाला करावं लागलं नाही, इवन बेड सोडले तर. आणि ट्रॉलीज युनिटसुद्धा अतिशय चांगल्या क्वालिटीचे आहेत. इवन टाईल्ससुद्धा सरांनी, म्हणजे मला सांगता येत नाही कुठला ब्रँड आहे, पण क्वालिटी अशी तर अतिशय छान आहे. आणि त्यांचे जे पुतणे आहेत कल्पेश, त्यांचंही वेळोवेळी फ्लॅट संदर्भात म्हणा किंवा बिल्डिंग संदर्भात काही अडीअडचणी असेल तर शंकांचं जे निरसन आहे ते वेळेवरती केलं जातं. म्हणजे फार कमी ठिकाणी असं बघितलं जातं की आम्ही आज सांगितलं आहे आणि उद्या त्याच्यावरती ॲक्टिव्हिटी केली गेलेली आहे. त्यामुळे रावसाहेब म्हणा, कल्पेश म्हणा, कल्पेशच्या इंटेरियरचे पण कोर्सेस झालेले आहेत. त्यामुळे त्यांचंही वेळोवेळी आम्हाला त्यावेळेस गायडन्स मिळालं. आम्ही फार काही केलं नाही इंटेरियर, पण तरी जेवढं आम्हाला करता आलं त्यांच्या गायडन्स थ्रू आम्ही केलेलं आहे. तरी त्यांना त्यांच्या पुढील वाटचालीस आमच्या ठाकूर कुटुंब तर्फे खूप खूप हार्दिक शुभेच्छा, आणि दिवाळीच्या देखील त्यांना खूप शुभेच्छा. नमस्कार.